अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि छान असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की इथे आता जी काही आपली इथे आता ही आहे सायली आहे. सायलीला मात्र इथे एक गोष्ट करायची असते आणि ती म्हणजेच की तिला आता इकडे जायचं असतं. म्हणजेच त्यांच्या जे काही चाळीमध्ये पतंग उडवण्याची जी काही स्पर्धा असते आणि त्यांची पतंग उडवण्याची स्पर्धा असल्या कारणाने इथे आता त्यांची जी काही इथे पतंग उडवण्याची जी काही स्पर्धा असल्या कारणाने इथे सर्व काही गोष्टी इथे होताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. कारण आता इथे सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशी गोष्ट अशी असते की जो काही अर्जुन आहे, अर्जुनला मात्र इथे आता सायलीबरोबर पतंग उडवायचा असतो आणि तो त्याच दृष्टिकोनातून इथे आता प्रयत्नसुद्धा करताना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. त्याने आता ह्या पद्धतीने इथे पतंग उडवायचं ठरवलेलं असतं आणि खरं तर आता इथे त्यांची नावंसुद्धा काढलेली असतात आणि त्याचसोबत नावं काढल्याच्यानंतर आता काय करावं आणि काय नाही हा विचार इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो करत असतो. कारण एका मुलाला हाताशी धरलेलं असतं आणि हाताशी धरल्याच्यानंतर आता तो सर्व काही नावं वगैरे इथे चेंज करण्याचा इथे प्रयत्न त्याचा सुरू असतो. कारण त्याला असं वाटत असतं की नाही, हे सर्व काही या पद्धतीने हे व्हायलाच हवं आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे आपण हे जे काही आहे ते इथे चेंज करायला पाहिजे. कारण आता मला मिसेस सायलीबरोबरच इथे आता पतंग वगैरे उडवायचे आहेत असं इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर किंवा ऐकल्याच्यानंतर आता सायलीला खरं तर तो तिथे आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. पण सायलीला आनंद झालेला आहे, पण मात्र इथे जे काही मधुभाऊ आहेत त्यांना मात्र इथे अजिबात आनंद झालेला नसतो. त्यांना आता इथे जो काही अर्जुन आहे त्याचा प्रचंड राग येत असतो. त्यांना असं वाटत असतं की हा इथे कशासाठी आलेला आहे आणि त्याचबरोबर हा सतत इथे येतो, त्याच्यामुळे आम्हाला खूपच जास्त इथे टेन्शन येत आहे असं इथे त्यांचं म्हणणं असतं. पण आता अर्जुन हा नेहमीच इथे येणार असतो आणि त्याचबरोबर आता ज्यांचं नाव इथे स्पर्धेमध्ये आलेलं होतं त्यांचं नाव इथे स्पर्धेमध्ये आलेलं असल्या कारणाने आता इथे त्यानं एक गोष्ट इथे करण्याचं ठरवलेलं असतं आणि ती गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता आपण इथे त्या स्पर्धेमध्ये वगैरे भाग घ्यायचा आणि त्या स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतल्याच्यानंतर सायलीसोबत इथे पतंग उडवायचा. म्हणून जे काही इथे जोडपं आलेलं होतं किंवा जे काही जोडपं इथे तयार झालेलं होतं ते जोडपं मात्र इथे आता बाजूला केलेलं असतं. कारण जो काही अर्जुन आहे त्यांना इथे मनवलेलं असतं आणि त्यांनी इथे त्यांना मनवल्याच्यानंतर जी काही त्यांची खरी कंडिशन आहे ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना सांगितलेल्या असतात आणि त्यांनी ह्या सर्व काही खरी कंडिशनमधल्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर ते जोडपं म्हणत असते की बरं ठीक आहे, पण आम्हाला काय करावं लागेल. तेव्हा आता इथे त्या स्त्रीनं तब्येत खराब झाल्याचं नाटक केलेलं असतं आणि तब्येत खराब झाल्याचं नाटक केल्यानंतर ती बोलत असते, माझी तब्येत खराब झालेली आहे, प्लीज तुम्ही आता इथे काहीतरी करा आणि त्यासोबतच इथे तुम्हीच आता ह्या सर्व काही गोष्टी इथे करू शकता असं इथे ती बोललेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला हे सर्व काही जेव्हा चाळीतल्या लोकांना कळतं तेव्हा ते बोलत असतात की आता आपल्याला पुन्हा एकदा नव्याने चिट्ट्या टाकाव्या लागतील आणि पुन्हा एकदा नव्याने चिट्ट्या टाकल्याच्यानंतर आता परत आपलं कोण येतोय स्पर्धक हे सुद्धा पाहावं लागेल आपल्याला असं म्हणूनच ते आता खूप सारे प्रयत्न करताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. आता एका छोट्या मुलाला घेतलेलं असतं आणि एका छोट्या मुलाला घेऊन त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी आणि त्याचसोबत ह्या सर्व काही चिट्ट्या वगैरे बनवण्याचं काम इथे सुरू केलेलं असतं आणि ह्या सर्व काही चिट्ट्या इथे बनवण्याचं काम इथे सुरू केल्याच्यानंतर आता अर्जुन जो आहे तोच मात्र इथे प्रत्येक चिट्टीवरती इथे सायली अर्जुन असं इथे नाव लिहित असतो आणि सायली अर्जुन असं नाव लिहिल्याच्यानंतर दुसरं तिसरं इथे कोणी येणार नसतं. तर फक्त आणि फक्त इथे सायली आणि अर्जुनच त्या चिट्टीमध्ये येणार असतात. आता मागच्या वेळेला सायलीने चिट्टी काढली होती, पण आता अर्जुनचं असं म्हणणं असतं की आता तिच्या बाबांनी ह्यावेळीची चिट्टी काढावी म्हणजेच की मधुभाऊंनी चिट्टी काढावी असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मधुभाऊंना इथे तो चिट्टी काढण्याचा मान देत असतो. आता मात्र प्रेक्षकांना मधुभाऊंना इथे चिट्टी काढण्याचा मान दिल्याच्यानंतर मधुभाऊ चिट्टी काढतात. पण चिट्टी काढल्याच्यानंतर इथे नाव कोणाचं असतं तर ते फक्त आणि फक्त इथे जो काही अर्जुन आहे अर्जुनचं नाव असतं, सायली आणि अर्जुनचं नाव असतं आणि सायली आणि अर्जुनचं नाव असल्या कारणाने आता इथे मधुभाऊ प्रचंड चिडतात आणि मधुभाऊ प्रचंड चिडल्याच्यानंतर आता त्यांना मात्र खूप जास्त राग येत असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की
त्यांना असं वाटत असतं की नाही हे सर्व काही ह्या पद्धतीने इथे व्हायला पाहिजे नाही आता कारण की आता त्यांना राग येतो आणि राग आल्याच्यानंतर इथे ते तसेच त्यांच्या खोलीमध्ये वगैरे निघून जातात आणि खोलीमध्ये निघून गेल्याच्यानंतर थोडासा जो अर्जुन आहे तो मात्र इथे थोडासा अपसेट झालेला असतो आणि सायली हे सर्व काही पाहते. सायलीने हे सर्व काही गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर तिला मात्र प्रचंड त्रास झालेला असतो आणि प्रचंड त्रास झाल्याच्यानंतर आता जे काही आपले मधुभाऊ आहेत ते मात्र एक गोष्ट करतात आणि ते खाली निघून जातात. आता खाली निघून गेल्याच्यानंतर मात्र सायलीला थोडंसं वाईट वाटतं. सायलीला वाईट वाटल्याच्यानंतर सायली खाली जाते आणि सायली खाली गेल्याच्यानंतर इथे मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की मधुभाऊ, कुसुमताईचं नातं ह्या चाळीसोबत ह्या लोकांसोबत खूप जुनं आहे आणि जुळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्या सर्व काही गोष्टीचा इथे विचार एकदा नव्याने पुन्हा एकदा करावा असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इथे तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो जेव्हा आता इथे सायली हे सर्व काही बोलत असते आणि हे सर्व काही बोलल्याच्यानंतर आता जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊ मात्र एक गोष्ट करतात आणि ती गोष्ट म्हणजेच की ते म्हणत असतात ठीक आहे तुझं जा मी बघतो काय करायचं ते असं बोलूनच ते सायलीला तिथून पाठवून देतात. आता सायली तिथून पुढे आल्याच्यानंतर सर्वांना असं वाटत असतं की आता मधुभाऊ हे येत नाहीत आणि ते निघून गेलेले आहेत. त्यामुळे सर्वजण थोडेसे अपसेट झालेले असतात. पण सर्वजण थोडेसे अपसेट झालेले असल्या कारणाने आता इथे आता जे काही आपली इथे सायली आहे सायली मात्र इथे तशीच येते आणि तशीच आल्याच्यानंतर सर्वजण पाहतात की हे सर्व काही या पद्धतीने सुरू आहे. आणि तेव्हा मधुभाऊ आल्याच्यानंतर सर्वजणच खूप खुश झालेले असतात की मधुभाऊ आलेले आहेत म्हणून. सायलीसुद्धा प्रचंड खुश होते की मधुभाऊ इथे आलेले आहेत आणि त्यामुळे मधुभाऊ आल्यामुळे आता सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होतील असं इथे तिचं म्हणणं असतं. पण आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सायली आणि अर्जुन हे बिनधास्त पद्धतीने छान असा पतंग इथे उडवत असतात आणि छान असा पतंग इथे उडवत असताना मात्र सर्वांचं लक्ष सायली आणि अर्जुनकडेच असतं. सर्वांचं लक्ष इथे सायली आणि अर्जुनकडे असल्या कारणाने आता सायली अर्जुनला बोलत असते की आता बघूया कोण कोणाची पतंग कट करतं आणि कोण कशा पद्धतीने इथे पतंग उडवतं वगैरे. म्हणूनच आता सर्वजण इथे खूपच जास्त खुशसुद्धा झालेले असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सायलीचा मांजा वगैरे बांधून झालेला असतो आणि तिची पतंगवर हवेमध्ये सुद्धा तरंगत असते. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की जो काही अर्जुन आहे अर्जुनची मात्र पतंग आहे तशीच आतापर्यंत असते. आणि तेव्हा सर्वजणच अर्जुनला बोलत असतात की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच इथे तुमची जी काही पतंग आहे ती मात्र तुमची आहे तशीच हवेतच आहे वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा ह्या गोष्टी आता इथे त्याने बोलल्याच्या नंतर अर्जुन बोलत असतो की हो बघा ना आता माझी पतंगसुद्धा वरती वगैरे जाणार आहे असं इथे तो सांगत असतो असं इथे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्या म्हणतो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जी काही आपली इथे आता सायली आहे सायली आणि अर्जुन हे छान पद्धतीने इथे पतंग उडवत असतात आणि छान पद्धतीने इथे आता पतंग उडवत असताना मात्र जो काही आपला इथे आता अर्जुन आहे अर्जुन मात्र एक गोष्ट मात्र इथे करत असतो की आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला असं वाटत असते की नाही हे सर्व काही या पद्धतीने इथे होता कामा नये आणि मला मधुभाऊंचं मन काही करून जिंकलंच पाहिजे असं इथे तो बोलत असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि एपिसोड्स जर तुम्हाला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वैसे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि त्यासोबतच पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे छान छान अपडेट्स. तर भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग.